माझी जबरदस्ती नाही, मलाच उमेदवारी द्या, पण राष्ट्रवादीतील प्रवेशाला विरोध झाल्यास फरफटत जाणार नाही, आढळराव पाटलांची रोखठोक भूमिका। भाजपचे 115 आमदार असूनही शिंदेंना मुख्यमंत्री केलं, रामदास कदम यांना टोकाचं बोलण्याची सवय, फडणवीसांचं प्रत्युत्तर। महायुतीमधील जागा वाटपावरून शिंदे आणि अजित पवार गट नाराज असल्याची चर्चा, तर आमचं जागा वाटप झालंय, कोणतेही मतभेद नाहीत, फडणवीस यांचं स्पष्टीकरण। पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढणार, गिरीश महाजन यांची माहिती, तर महाजन दिल्लीत गेल्यास आपला मार्ग मोकळा, गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान। तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, अमित शहा यांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द दिलेला होता, बंद दाराआडच्या चर्चेवरून उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। देवेंद्र फडणवीस चोरांचं सरदार, आमचं सरकार आल्यावर त्यांना तुरुंगात टाकू, संजय राऊत यांचं लातूरमधील सभेतून मोठं विधान। ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं, प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा, तर ईव्हीएम शिवाय भाजप 400 पार जाऊ शकणार नसल्याचा टोला। शिवसेना अपात्र प्रकरणी शिंदे गटाला मोठा धक्का, विधानसभा अध्यक्षांकडील कागदपत्र 1 एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेश, पुढील सुनावणी 8 एप्रिलला होणार। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ, तर उज्ज्वला योजनेतल्या लाभार्थ्यांना एलपीजी 300 रुपयांनी स्वस्त, लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्राचे मोठे निर्णय। रशिया युक्रेनच्या युद्धात भारतीय तरुणांना पाठवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, सीबीआयची मोठी कारवाई। आणि महाशिवरात्री निमित्त भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात दुग्धाभिषेक, आकर्षक फुलांनी मंदिरे सजली।